चालत आहोत पंढरीची वारी आपली परंपरा। आता आपण आहोत दगडूशेठ गणपतीच्या परिसरामध्ये आणि सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या आता दगडूशेठ गणपती परिसरामध्ये भवानी पेठेमध्ये एकंदरीत सर्व पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत। आत्ताच आपल्या समोर तुकाराम महाराजाची पालखी गेली आणि आत्ता पाठोपाठ लगेच माऊलीच्या पालखीचं जे प्रस्थान आहे ते आता दगडूशेठ गणपतीपासून या भवानी पेठेकडे म्हणजे एकंदरीत मुक्कामाला ह्या सगळ्या दिंड्या ज्या आहेत आज पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। खरं तर प्रत्येकाच्या मुखामध्ये वारी म्हणलं की एकच नामघोष म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। खरं तर सुख सर्व जे काही आहे त्या वारीमध्ये अनुभवायला मिळतं आपण बघतो आहोत। आणि या जगामध्ये या मनुष्य जन्मामध्ये सगळ्यात जास्त जर सुख कशामध्ये असेल तर ते वारीमध्ये असतं। आणि आपल्याला या वारकऱ्यांकडे बघून असं लक्षात येतं की तहान नाही, भूक नाही, सगळी तल्लीन होऊन वारकरी मंडळी जी आहे ती या वारीमध्ये अखंडपणाने चालताना आपल्याला दिसते आहे। खरं तर आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तोच घटक आज पंढरपुराकडे जाताना आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि तुम्ही सर्व बघत आहात यंदाची पंढरीची वारी आपली परंपरा। आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्थात गणेश आघाव, चला वारीला, रामकृष्ण हरी। तर पंढरपूरची जी वारी आहे ती आपण बघतो आहोत। खरं तर माऊली कुठून आले? आम्ही आलो वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातून आले। कितवं वर्ष आहे तुमचं या वारीचं? आमचं आहे 11 वर्ष। 11 वर्षापासून वारी करताय? हो। काय आनंद होतोय, काय वाटतंय? खूप आनंद वाटते, खूप यावंच वाटते, थकले पाय तरी यावंच वाटते। थकलं तरी पाय यावंसं वाटतंय, बळ मिळतंय माऊलीच्या वारीत आलं की पंढरपूरला जाताना? हो, खूपच वाटते, असं वाटते आनंद, खूपच उत्सव वाटते मनाला का यावंच। खरं तरी वारकऱ्यासाठी दिवाळी दसरा आहे। हो, आषाढी दिवाळी दसरा, वारकरी येतो घरा तोच दिवाळी दसरा। वारकरी येतो घरा तोची दिवाळी दसरा हे जे बोल आहेत ते या माऊलीचे आहेत। माऊली काय वाटतंय? आपण बघतो आहोत की ही सगळी जी मंडळी आहे त्या वारीमध्ये चालते आहे आणि काय सांगाल, काय भावना आहेत या वारीमध्ये चालत असताना, काय वाटतंय? अतिशय आनंद होत आहे। जीवनात अशी अपूर्व संधी आलेली आहे, मानवी जीवनाचा काही भरोसा नाही आणि अशी संधी कोणी सोडू नये, आपल्या जीवनाचं कल्याण करावं। सामाजिक राष्ट्रीय एकात्मता, जातीभेदाचं निर्मूलन, या सर्व गोष्टी एकंदरीत याचं प्रतीक असलेलं ही वारी आहे। जातीवादाच्या गोष्टी, धर्मभेदाच्या गोष्टी अनेक जण करतात, पण संप्रदायाने ते संपूर्ण जपलेलं आहे। वारकरी संप्रदायाने सर्व 18 पगड जातींना घेऊन म्हणा किंवा मितूपणाची व्हावी बोलवणं हे वारीमध्ये अनुभवायला मिळतं। नक्की अनुभवायला मिळतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव कोणीही वारीत येऊन घ्यावा। बोलून केवळ बोलाची कडी बोलाताचं भात सेवून तृप्त कोण झाला, हे कोणीही बोलायला सोपं जरी असलं तरी त्याची प्रत्यक्ष अनुभूती वारीत आल्या वाचून राहत नाही। आल्या वाचून कुठली दिंडी माऊली? पुंडलिक महाराज बोडवटकर, वर्धा जिल्हा, इथली दिंडी क्रमांक 221 मधली सगळी वारकरी मंडळी वर्ध्याहून आलेली आणि ही सगळी मंडळी जी आहे ती आता चालत पंढरपुराकडे निघालेली आहे। आज माऊलीच्या पालखीचं आणि तुकाराम महाराजाच्या पालखीचं दोन्ही प्रस्थान जे आहे ते आज पुण्यामध्ये आहे आणि आपण आहोत सध्या डेक्कनच्या भागामध्ये आणि या सर्व दिंड्या ज्या आहेत त्या आता हळूहळू आज पुण्यामध्ये विसावताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर आपण सर्वजण बघत आहात यंदाची महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून वारी। खरं तर आपली परंपरा, चला वारीला, रामकृष्ण हरी, चला रामकृष्ण हरी। आज आपण पुणे येथे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिर समोर उभे आहोत, ज्याच्यामध्ये पालखी सोहळा, या पालखीच्या स्वागतासाठी इथे आपण उभे आहोत। मित्रांनो, खरं म्हणजे पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून समजलं जातं। शैक्षणिक वारसा या पुण्याला लाभलेला आहे, त्याचबरोबर संस्कृतीचा वारसा या पुण्याला लाभलेला आहे आणि त्याच्यामधून या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी आपण इथे उभारलेले आहोत। बरेचसे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचपैकी एक छायाचित्रकार आपल्याबरोबर आहेत। तर काय म्हणाल तुम्ही, या पालखी सोहळ्याचे फोटो टिपण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात, कसा अनुभव आहे तुमचा आत्तापर्यंतचा पालखीचा, काय म्हणाल तुम्ही? रामकृष्ण हरी। ही माझी पहिली वेळ आहे पालखीमध्ये फोटो काढायला येण्याची आणि मी नवी मुंबईवरून आले। आज मी इथे आहे पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ। आपण बघतो आहोत की माऊलीची जी पालखी आहे तिचं आता प्रस्थान जे आहे ते दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरामध्ये झालेलं आहे। अतिशय आताशबाजी जी आहे
पुष्पवृष्टी जी आहे फुलांची ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे. आणि ही सगळी वारकरी मंडळी जी आहे, हजारो लाखो अशी वारकरी मंडळी आहे ती आज पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. ह्या दिंड्या सर्व ज्या बघतो आहोत आपण त्या चोख अशा बंदोबस्तामध्ये या परिसरामधून आता भवानी पेठेकडे रवाना होत आहेत. खरं तर हजारो लाखो वारकरी मंडळी आहे, पण जी शिस्तबद्धता जी आहे ती आपल्याला यावर्षी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बघायला मिळते आहे. चोख असा बंदोबस्त जो आहे तो या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्व ह्याची डोळा म्हणजे सर्व सहकार्य जे आहे ते सर्व डिपार्टमेंटकडून देखील आता केलं जात आहे. आणि प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या दगडूशेठ गणपती परिसरामध्ये झालेली आहे. माऊलीची पालखी आत्ता दगडूशेठ गणपती परिसरातून भवानी पेठेकडे विसावणार आहे. आणि आजचा मुक्काम आणि उद्याचा मुक्काम हे असे 2 मुक्कामं पुण्यामध्ये असणार आहेत. आणि ही सगळी मंडळी जी आहे ती आत्ता पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये आपण बघतो आहोत की फक्त एकच नाव आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या या जयघोषामध्ये ह्या सर्व दिंड्या ज्या आहेत त्या आत्ता पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत. खरं तर जो काही हा सोहळा आहे, जो काही उत्सव आहे, खरं तर आपण सर्वजण महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून बघत आहोत. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्थात गणेश आघाव आणि तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी. आणि 200-300 किलोमीटर चालत येऊन आपल्या वारीला म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाला जाऊन भेटतात. विठ्ठल रुक्मिणीला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांना काय आनंद झाला असता हे मी शब्दात सांगू शकत नाही. कारण अनुभव ज्यावेळेस लोकांनी घेतलेला असतो ना तोच अनुभव त्या लोकांकडूनच ऐकणं गरजेचं असतं. कारण आम्ही एक मदत म्हणून मी आज इथं पुणे महानगरपालिकेमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहे. आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मला एक भवानीपेठ आणि आपलं भवानीपेठ येथे आणि नानापेठ येथे आम्हाला काम दिलं होतं की आपल्या जे भाविक येणार आहेत आणि त्या पालखीचं नियोजन होतं त्या ठिकाणी मी माझा वेळ दिलो आणि मी माझं काम तत्परतेने केलं की आज माऊलीची पालखी त्या ठिकाणी थांबणार आहे. आजच्या दिवस थांबणार म्हणजे इथं दगडूशेठ गणपतीपाशी आता अर्ध्या तासानंतर माऊलीची पालखी येणार आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेईल. त्यानंतर माऊलीची पालखी नानापेठ आणि भवानीपेठ या ठिकाणी जाणार आहे आणि तेथे आजच्या दिवस मुक्काम होणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी माऊलीची पालखी किंवा उद्या सकाळी नाही होणार, एक 5च्या किंवा 6च्या सुमारास माऊलीची पालखी आपली पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान होईल. आणि तेथून माऊलीचं म्हणजे प्रस्थान चालू झाल्यानंतर जे म्हणजे आपल्याला चालत जाण्यासोबत एनर्जी येणार आहे ते अतिशय चांगली येणार आहे आणि ऊर्जादायक येणार आहे. आणि ह्या माऊलीच्या सोहळ्यासाठी आपल्या जे महाराष्ट्रातले आणि भारत देशामधून जे लोक आलेले आहेत ते बघण्यासाठी आणि हे बघून ना खूप आनंदमय वातावरण झालेलं आहे. येथील दृश्य हे अविस्मरणीय आहे. कारण येथील दृश्य बघताच क्षणी जाऊ वाटत नाही. मी सकाळपासून आलेलो आहे आणि मी माझं काम करून मी नंतर येथे आलो आहे. मी माझ्या फ्रेंड्सला वगैरे चाला बोललो, कोणी आलं नाही, तरी पण मला एक आनंद आहे की त्या फ्रेंड्सची इच्छा जी असेल ती मी माऊलींना मागणार आहे. आणि मला ना गव्हर्नमेंट जॉब लागेल ही माऊलींना मी माऊलींच्या चरणी मागणारच आहे, प्रार्थना करणार आहे. त्यामुळे एक अतिशय चांगल्या प्रकारचं मला वाटत आहे. आणि माऊलीच्या पालखीसोबत आपण सर्वांनी भाविकांनीच दरवर्षी जात राहावं आणि माऊलींचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या गोष्टींना आणि आपल्या देशासाठी चांगली गोष्ट होण्यासाठी आपण सर्वांनी अतोनात प्रयत्न करून आपला देश हा उज्ज्वल होण्यासाठी सक्सेस होण्यासाठी सर्वांनी काम करावं. फर्स्ट नेशन आपला भारत देश आहे. त्यामुळे सर्वांनी भारत देशासाठी जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. महाराष्ट्र न्यूज. नक्कीच तुमच्या सर्व ज्या इच्छा आकांक्षा आहे माऊलीच्या चरणी आपल्या सर्वांची हीच इच्छा आहे की तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. अखंड महाराष्ट्र वासियांच्या इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्याचबरोबर सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी. आपण सर्वजण बघत आहात महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून यंदाची पंढरीची वारी आणि आपण आहोत सध्या दगडूशेठ गणपतीच्या या परिसरामध्ये आणि ही जी पालखी आहे ती भवानी पेठेकडे म्हणजे अर्थात ह्या सगळ्याच पालख्या भवानी पेठेकडे आत्ता दाखल होतील. आज ह्या सगळ्या पालख्या ज्या आहेत ते पुण्यामध्ये विसावत आहेत. आपण या बाजूला बघतो आहोत की हजारो लाखो अशी वारकरी जे आहे मंडळी, प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी आहे, वारकरी वेश आहे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ आहे, विणा आहे आणि सगळी मंडळी जी आहे ती आता पंढरपुराकडे रवाना होणार आहे. आज आणि उद्या ह्या सगळ्या पालख्या ज्या आहेत ते पुण्यामध्ये विसावणार आहेत. काय सांगाल माऊली, काय आनंद होतो आज? भरपूर आनंद होत आहे. माऊलीचा आनंद म्हणजे काय सांगणं एवढं कमीच आहे. जय हरी रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? आळंदी बसणं पायवारी पंढरपूरपर्यंत. पंढरपूर. आणि किती वर्ष आहे तुमचं? 7वं. 7 वर्ष. 7 वर्षापासून माऊली अखंड वारी करतात. काय ही सगळी किती नंबरची दिंडी आणि किती लोक आहेत साधारण? 7-8 लोक आहेत. 1000च्या पुढे सगळी लोक आहे. आणि काय साकडे बरे यंदा विठ्ठलाकडे? हा साकडं काय नाही, आपलं चांगलं दिवस गेले पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पाऊस चांगला पडला पाहिजे. पाऊस पडलाच चांगला म्हणा, पण आणि हे झालं पाहिजे, पाऊस पडला पाहिजे आणि सगळ्यांना सुखाचे दिवस येऊ दे, ह्या सगळ्या वारकरी मंडळीच्या भावना आहेत. माऊली आता ही पताका घेऊन पंढरपुरापर्यंत हो. किती वर्ष वारीचं? पहिलं वर्ष पहिलं वर्ष आहे. काय आनंद होता आता हे सगळं दृश्य बघताना? छान वाटतंय आणि मी आवर्जून आलेलो पहिल्या वारीसाठी. किती वर्ष झाले माऊली? 18 वर्ष आले वारी करतोय. 18 वर्ष. बरं यंदा काय मागायचं विठ्ठलाकडे? हा, हे चांगलं माणसाला पाणी पाऊस व्यवस्थित पाहायला पाहिजे हे मागणे आहे. आणि त्यासाठी आम्ही येतो दरवर्षी, आनंद होतो. हाल होत्यात आमचं, पण वर्षभर आम्ही विसरून जातो. हाल होत आहेत पण वरच्या वर जे आहे ती ही सगळी मंडळी जी आहे ते विसरून जाते. खरं तर आनंदाचे डोही आनंद तरंग किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी किंवा चला हो पंढरीला जाऊ आणि खरं तर ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ही अनेक अशी अभंग जी आहेत आपल्या वारकरी संप्रदायामधून आलेली संतांनी ते आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. मुखामधून खरं तर ही वारी आपली परंपरा आणि आपण चालत आहोत पंढरीची वारी. चला वारीला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अर्थात गणेश आघाव आणि तुम्ही सर्व बघत आहात पंढरीची वारी. या वारीमध्ये हजारो लाखो वारकरी तर आलेलेच आहेत, पण नक्की या वारीमध्ये आल्याच्या नंतर काय आनंद होतो आपण हे वारकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. आम्हाला लय मजा वाटते, आम्हाला लय आनंद झालाय, लय मजा वाटते. आम्हाला काही वाटत नाही चाललं तो. हा लय भारी वाटतं. लय भारी वाटतं. हा लय भारी वाटतं. काही लागत नाही, भूक नाही, ताण नाही, काही नाही लागत. असं टाळ्या वाजवत नसतं मोर पळावं असं वाटतं. नुसत्या टाळ्या वाजवीत अभंग म्हणत. बरं काय आळवणी आहे विठ्ठलाची, काय आळवणी करसाल? विठ्ठलाची काय आळवणी, आम्हाला सुखी ठेव, आम्हाला बळ दे जायला यायला, आमचे चांगले सुख समाधी दे, एवढंच आमचं म्हणणे. बरं कुठून आले माऊली तुम्ही? आम्ही कामसेट नायगाव. कामसेत नायगाव. आणि किती वर्ष वारीचं? ही 3री वर्षी. 3रं वर्ष. 3 वर्षापासून पायी चालत. बरं कधी पाय दुखतात, कधी काय असं होतं, अडचणी येतात का? कधीतरी अडचणी येतात, बाकी चालतो आम्ही. बरं का अडचण आल्यावर काय करता मग? काय नाही, बाम बिम चोळायचा थोडा, आपलं चांगलं बरं वाटतं. आणि दुःख कोण निवारतं बरं आल्याच्या नंतर? पांडुरंग निवडतो. हा जे सगळ्या भावना आहेत त्या वारकऱ्यांच्या आहेत, निरागस अशा भावना आहेत. आणि आपण सर्व चालत आहोत यंदा पंढरीची वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरी.